नमस्कार मित्रांनो, आजची जी कथा आहे ती आहे संभाजीनगरची. संभाजीनगरच्या सचिन पुंडलिक आवताडेची. हा सचिन पुंडलिक आवताडे 32 वर्षाचा युवक, बायको, 2 लेकरं असा त्याचा परिवार. हा अत्यंत मनमिळावू, धाडसी व्यक्तिमत्व असलेला आणि छावा नावाच्या एका छावा या संघटनेमध्ये तो शहराध्यक्ष म्हणून काम करत होता. सोबत त्याचा प्लॉटिंगचा आणि शेतीचा व्यवसाय. अत्यंत मेहनती. हा ज्या संघटनेमध्ये काम करत होता त्याच संघटनेमध्ये भारती दुबे पाटील ही 34 वर्षाची महिला काम करत होती, जी महिला प्रदेशाध्यक्ष होती. 4 वर्षापूर्वी सचिन आणि भारती या दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेम संबंधामध्ये झाले, म्हणजे अनैतिक संबंधामध्ये. ही जी भारती आहे ती भारती सिडकोच्या कॅनॉट प्लेस मध्ये राहत होती, जे विवाहित होती. नंतर तिनं पतीकडून घटस्फोट घेतला, म्हणजे घटस्फोटित होती ती. सचिन आणि भारतीचे मागच्या 4 वर्षापासून अनैतिक संबंध होते. आता भारतीला अशी इच्छा होती की सचिननं तिच्याशी लग्न करावं आणि आपल्या बायकोला सोडून द्यावं. पण सचिनचं म्हणणं होतं की मी माझ्या बायकोला, मुलांना मी सोडू शकत नाही. वाटल्यास आपण असंच लव्ह इन मध्ये राहू आणि तुझे जे इतर पुरुषांसोबत जे संबंध आहेत किंवा मैत्री आहे, ओळख आहे, ते तू कमी करावेस किंवा बंद करावे. आता ह्या 2 गोष्टीवर ह्या दोघांमध्ये भांडण व्हायचे. भांडण इतकी विकोपाला गेले की भारतीनं प्लॅनिंग करून सचिनचा खून केला. तर घडलं असं, 30 जुलैला सचिन जो आहे तो भारतीच्या एरियामध्ये राहायची, सिडकोच्या कॅनॉट प्लेस मध्ये. त्या ठिकाणी तो गेला. त्या दोघाला तिथून जालन्याला जायचं होतं आणि दुपारी ते जालन्याला एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेले. संध्याकाळी 7-7:30 वाजता दोघं परत संभाजीनगरला आले. आल्याच्या नंतर त्यांनी दारू विकत घेतली आणि सचिन हा भारतीच्या फ्लॅटवर गेला. तिथे त्यांनी त्यांचा शरीर संबंध प्रस्थापित केले. नंतर दोघं पिण्यासाठी बसले. आता भारतीच्या डोक्यात असा विचार होता, आज रात्री मी याला लग्नासाठी पुन्हा एकदा मागणी घालते. यानं जर परत वाद केला, टाळाटाळ केली किंवा नकार दिला तर याला कायमचा आपल्या आयुष्यातून काढून टाकूयात. यासाठी तिनं तिचा जो मामे भाऊ होता दुर्गेश मदन तिवारी याला बोलून घेतलं. तो खुलताबादच्या वडद गावचा होता आणि एका मेडिकल कंपनीमध्ये कामाला होता. त्याला बोलून घेतलं. हे तिघं मनसोक्त दारू पित राहिले. जवळजवळ मध्यरात्री या जो दुर्गेश आहे, दुर्गेशचा एक मित्र अफरोज खान याला त्यानं बोलून घेतलं. तो अफरोज जो आहे तो कटकट दरवाजाजवळ, संभाजीनगरमध्ये जो कटकट दरवाजा आहे त्या एरियामध्ये तो राहत होता. त्याचा देखील प्लॉटिंगचा व्यवसाय होता. तो वाहन खरेदी विक्रीचा पण व्यवसाय करायचा. या माध्यमातून तिची आणि भारतीची देखील ओळख होती. आणि त्या रात्री ते चौघही सिडकोच्या कॅनॉट प्लेस मध्ये, तो भारतीचा 201 नंबरचा फ्लॅट आहे, त्या फ्लॅटमध्ये ते दारू पित बसले. मध्यरात्री सचिन जो आहे, भारती आणि सचिन मध्ये कुरबुर झाली. कुरबुर या कारणासाठी झाली की भारती त्याला लग्नासाठी परत फोर्स करत होती की तू माझ्याशी लग्न कर, माझ्यासोबत राहा. सचिन म्हणत होता की माझं काही लग्न तुझ्यासोबत करणं शक्य नाही, आपण लव्ह इन मध्ये राहू, असे संबंध आपण प्रस्थापित करू. या गोष्टीमध्ये दोघांच्या कडाक्याचं भांडण झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या दोघात मारहाण झाली. मारहाणीमध्ये या भारती, दुर्गेश आणि अफरोजने अक्षरशः सचिनला निर्दयपणे मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये त्याचे गळा चिरून हत्या करण्यात आली. पुढे त्या भारती, दुर्गेश आणि अफरोजने त्याचा जो मृतदेह आहे तो मृतदेह एका ताडपत्रीमध्ये गुंडाळला आणि तो अफरोज ज्या गाडीने आला होता त्या गाडीमध्ये टाकून त्या ठिकाणातून 55 किलोमीटर दूर पैठणला नेऊन गोदावरी नदीचा ज्या पुलावरून तो मृतदेह नदीमध्ये फेकून देण्यात आला. नदीमध्ये फेकल्याच्या नंतर दुर्गेश
आणि भारती हे एका दिशेला निघून गेले आणि अफरोज जो आहे तो एका दिशेला निघून गेला. आता बायको, जी सचिनची बायको होती, तिला काळजी वाटायला लागली की आपला नवरा आणखी परत का आला नाही. बरेचदा सचिन जो आहे तो कामानिमित्त, संघटनेच्या कामानिमित्त तो 2-2, 3-3 दिवस बाहेर असायचा. संघटनेचे जे अशोक वाघ आहेत त्यांच्यासोबत तो महाराष्ट्रभर फिरायचा. तो तिरुपतीला जायचा. तिकडे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचा फोन लागत नव्हता. बरेचदा तसं घडायचं. त्यामुळे यावेळेसही वाटलं की तो तिरुपतीला गेला असावा, कुठे बाहेर कुठे गेला, त्यामुळे त्याचा फोन लागत नव्हता. म्हणून तिनं तिचा जो धीर आहे राहुल अवताडे याच्याशी संपर्क साधला. त्यांनी 2 दिवस परत वाट बघितली आणि 4 ऑगस्टला त्यांनी जे अशोक वाघ आहेत छावा संघटनेचे त्यांच्याशी संपर्क केला. तर त्यांनी सांगितलं की सचिन सोबत माझे बऱ्याच दिवसापासून बोलणं झालं नाहीये, त्याचा फोन बंद येतोय. त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट दाखल करा, परत आल्याच्या नंतर आपण ती मिसिंगची कंप्लेंट परत घेऊयात. या हिशोबानं राहुल अवताडे यांनी हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये सचिनच्या मिसिंगची तक्रार दिली. त्याचं वर्णन सांगितलं, फोटो वगैरे दिले. तिथून जवळपास 9-10 दिवसानं 13 ऑगस्ट रोजी अहिल्यानगरचा जो शेवगाव तालुका, त्या गावातल्या मुंगी या गावी, त्या तालुक्यातील मुंगी या गावी राजाराम भोसले या शेतकऱ्याला पाण्यामध्ये एक मृतदेह तरंगताना आढळला. त्याने लागलीच पोलिसांशी संपर्क केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह इतका सडला होता की त्याची ओळख पटणं अवघड होतं. पहिल्यांदा पोलिसांना वाटलं ही अकस्मात मृत्यू असावा, पाण्यामध्ये पडून मृत्यू झाला असावा. त्याचं जागेवरच पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्याचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली आहे. सचिनच्या बॉडीवर मानेवर डाव्या साईडला भक्ती असं नाव लिहिलं होतं आणि हातावर सचिन असं नाव लिहिलं होतं. मृतदेह जो आहे तो संभाजीनगरच्या दिशेने आला होता. म्हणून त्या पोलिसांना संभाजीनगरमध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्यामध्ये चौकशी करायला सुरुवात केली की अशा वर्णनाचा कोणी युवक मिसिंग आहे का. तर पोलिसांना लक्षात आलं की हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल आहे की या वर्णनाचा तो युवक बेपत्ता असल्याची. तर त्यानुसार त्या पोलीस स्टेशन मधल्या पोलिसांनी राहुलशी संपर्क साधला. राहुल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृत डेड बॉडी म्हणजे सचिनची ओळख पटविली की हाच माझा भाऊ आहे. आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं की या सचिनचा कोणी खून केला असावा. पोलीस शोधला. तो एका संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळे, एक दबाव असल्यामुळे पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आणि जो राहुल आहे त्याचा भाऊ, त्याला त्याचा भारती आणि सचिन या दोघांचा जो मित्र होता प्रशांत महाजन, याच्याकडून अशी माहिती मिळाली की सचिन 30 जुलैच्या दिवशी भारती सोबत तो जालन्याच्या एका लग्नाला गेला होता. आणि ही छोटीशी क्ल्यू पोलिसांसाठी खूप महत्वाचा दुवा ठरली आणि त्यांनी भारतीचा जो कॉल आहे तो ट्रेस करायला सुरुवात केली. आणि 16 तारखेला भारतीनं जे आहे ते त्याच्या मोबाईल ऑन करून त्याच्या मित्राला फोन केला आणि त्या कॉल ट्रेस करून भारतीचं जे लोकेशन आहे ते बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा या गावामध्ये तिचं लोकेशन आढळून आलं. पोलिसांनी 16 तारखेच्या रात्री तिथे जाऊन तिच्या एका नातेवाईकाच्या शेतातून भारतीला आणि तिचा जो भाऊ होता दुर्गेश मदन तिवारी या दोघांना अटक करण्यात आली. यातला जो तिसरा आरोपी आहे अफरोज खान, तो सध्याही फरार आहे. लवकर पोलीस त्याला अटक करतील. यामध्ये जे छावा संघटनेचे अशोक वाघ आहेत आणि राहुल अवताडे या दोघांनी अशी मागणी केली की या घटनेची, या खुन्याची जी चौकशी आहे ती CID मार्फत करावी, फरार आरोपीला अटक करावं आणि यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मित्रांनो, या घटनेविषयी आपलं जे मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.